म्युच्युअल फंड सही आहे आणि SIP हा ट्रेंड आपण ऐकतो आहे. पण बऱ्याच इन्व्हेस्टरच्या मनात प्रश्न येतो की मी SIP किती केली पाहिजे आणि कोणत्या फंडामध्ये केली पाहिजे. किती केली पाहिजे याचा एक सोपा प्रश्न, एक सोपं सोल्युशन. तुमचं जे काही इन्कम आहे त्या इन्कममधनं तुमचे एक्सपेन्सेस मायनस करा, EMI मायनस करा आणि हे सगळा खर्च जाऊन राहिलेले जे पैसे आहेत त्यापैकी एक 20% बाजूला ठेवा आणि राहिलेले सगळ्यांची SIP स्टार्ट करा. हा एक फॉर्म्युला. दुसरा, जर तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे तर तुमचं कुठल्याही प्रकारचं लोन नाही, काही नाही. टोटल जो काही तुमचा इन्कम आहे त्या इन्कमच्या तुमचं एज बघा. तुमचं एज जर 20 असेल तर 20% फिक्स आणि राहिलेलं जे 80% आहे ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुमचे एज जर 40 असेल तर 40% फिक्स ॲसेटमध्ये आणि राहिलेलं 60% इक्विटीमध्ये. हे ओव्हरऑल झालं. तुम्ही ॲग्रेसिव्ह असेल तर 100% इक्विटीसुद्धा जाऊ शकता. ठीक आहे, 100% इक्विटी तुम्ही जाऊ शकता. पण इक्विटी ही सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट आहे तुम्हाला वेल्थ क्रिएशन करण्यासाठी. म्युच्युअल फंड, SIP तुमचं ॲसेट ॲलोकेशन असलंच पाहिजे, त्याबद्दल काल आपण बोललो आहे. गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे 10 ते 15% तुमच्या ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटच्या, आणि डेट फिक्स रिटर्न देणाऱ्या फंडामध्ये 10 ते 15% इन्व्हेस्टमेंट. बाकी तुमची इन्व्हेस्टमेंट ही कंपल्सरी इक्विटी. तुम्ही डायरेक्ट स्टॉक घ्या, म्युच्युअल फंड घ्या किंवा SIP थ्रू इन्व्हेस्टमेंट करा. ती करणं गरजेचं आहे आपल्या फ्युचरसाठी. आता कोणत्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर त्याच्यासाठी फार रॉकेट सायन्स नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फ्लेक्सी कॅप एव्हरग्रीन फंड असतो, सगळ्या प्रकारच्या कंपन्या त्याच्यामध्ये असतात. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फ्लेक्सी कॅप असावा. त्यानंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज अँड मिड कॅप जे फंड असतात ते असावे किंवा लार्ज कॅप फंड तुम्ही निवडला तरी चालतो. तुमचा थोडासा पोर्शन हा मिड कॅपमध्ये असावा आणि फार कमी पोर्शन हा तुमचा स्मॉल कॅपमध्ये असावा. 10 ते 15%च्या वर स्मॉल कॅपमध्ये जाणंही योग्य नाही. त्यानंतर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या ह्याच्यामध्ये मल्टी कॅप फंड हा असला तरी चालतो. प्युअर इक्विटी तो एक चांगली कॅटेगरी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळ्या फंडाचा काही विचार करायची गरज नाही. त्यानंतर तुमचं जर हे लॉंग टर्मसाठी फंड आहे इक्विटी, शॉर्ट टर्म तुम्हाला मीडियम टर्म जर गोल असेल 5-7 वर्षाचा, 3 वर्षाच्या पुढचा, तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड चांगला आहे आणि ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड. 2च प्रकार, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. किंवा तुमचं कन्झर्वेटिव्ह असेल तर मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड हा सुद्धा तुमच्यासाठी एक 5 ते 7 वर्षासाठी योग्य आहे. त्यानंतर शॉर्ट टर्मसाठी अगदी 3 वर्षाच्या आतले जे गोल आहे त्याच्यासाठी तुम्हाला लो ड्युरेशन फंड, शॉर्ट टर्म फंड किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड ह्याचा तुम्ही वापर करू शकता. अगदी 1 वर्षाच्या आतले जर गोल असतील तर त्याच्यासाठी तुम्ही लिक्विड फंड किंवा आर्बिट्राज फंड या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळे काही फॅन्सी फंड वगैरे घ्यायची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे, इन्कमप्रमाणे, एक्सपेन्सेसप्रमाणे किंवा जो काही तुमच्याकडं पैसा शिल्लक आहे किंवा जे काही बजेट आहे त्याप्रमाणे फुलफिल SIP करा. जरा स्ट्रेच घ्या. तुम्ही SIP जरा 5,000ची करू असेल तर तिथं 7,000 करा किंवा एक मोस्ट हायली जिथं तुम्ही 40,000 करू शकता तिथं 50,000 करा. थोडंसं स्ट्रेच द्या. स्ट्रेच दिला आणि शक्य झालं आपण तेवढी SIP करू शकतो तर फ्युचरसाठी खूप चांगली गोष्ट आहे. ओके, थँक्यू.